नमस्कार, मी आहे हिमांशु गुसारा आणि तुम्ही आला आहात अर्बन आयुर्वेद टॉक्स मध्ये. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर प्रणिता मॅडम. या आहेत नमस्कार. वुमेन हेल्थ अँड न्यूट्रिशनल आयुर्वेदिक एक्सपर्ट. तर आहार हा आपल्या जीवनशैलीमध्ये खूप महत्वाचा टॉपिक आहे. साधा, सिंपल बट खूप महत्वाचाही. त्यासाठी आपण प्रणिता मॅडम यांना भरपूर प्रश्न विचारणार आहे. तर पहिला प्रश्न, आहार म्हणजे काय नक्की मॅडम? आहार म्हणजे आपण आपल्या शरीर आणि मन यांच्या पोषणासाठी आणि शरीर आणि मन यांना स्वस्थ राहण्यासाठी जे पण अन्न पदार्थ किंवा पेय घेतो त्याला आयुर्वेदात आहार असं म्हटलं आहे. आहारामध्ये आयुर्वेदाने असं सांगितलंय की प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे त्या आहाराने जेव्हा तुमचं आत्म, इंद्रिय आणि मन या तिघांचेही भरण पोषण होतं त्यालाच आपण आहार अशी संज्ञा आयुर्वेदात देतो. म्हणजे अगदी मुगाची खिचडी आणि तूप यांनी जरी तुमच्या शरीराचं आणि मनाचं भरण पोषण होत असेल तर त्याला आपण आहार म्हणायला काहीही हरकत नाही. नक्कीच. आहार हा फक्त आयुर्वेदमध्ये सांगितलेला नाहीये, त्या जीवनशैलीमध्ये कसा मांडावा हेही मॅमने सांगितलंय. मॅडम, मी 9 ते 5 जॉब करतोय, बरं, तर मी आयुर्वेदिक आहार पाळू शकतो का? नक्कीच पाळू शकता. कारण आयुर्वेदीय आहार हा कॅलोरीजवर नसून षडरस आणि पंचमहाभूतांवर अवलंबून असतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जगाच्या कोणत्याही म्हणजे जगात कुठेही असले तरी आयुर्वेदिक दृष्ट्या जो आहार तुमच्यासाठी, तुमच्या प्रकृतीसाठी आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये बसणारा जो आहार आहे तो नक्कीच पाळू शकता. म्हणजे अगदी पोळी भाजी म्हणा किंवा भाकरी म्हणा किंवा वरण भात किंवा खिचडी हे जर तुमच्या प्रकृतीच्या यांनी तुमच्यासाठी परफेक्ट असेल आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये बसणारं असेल तर तो आहार तुमच्यासाठी आयुर्वेदीय दृष्ट्या आयुर्वेदिक आहारच असतो, ज्यानी परत तुमच्या मनाचं आणि इंद्रियाचं पोषण झालं पाहिजे. हा आपला एक मेन क्रायटेरिया आहे की तुमच्या शरीराला कोणता आहार पोषक आहे तो आयुर्वेदिक दृष्ट्या तुमच्यासाठी उत्तम आहार मानला गेला. आपण बघतो की आता मी आजारी पडलो आणि आता डॉक्टरकडे गेलो आणि त्याने डाएट लिहून दिला, पण आयुर्वेदिक आहार हा नक्की आजारी व्यक्तीसाठीच आहे की स्वस्थ व्यक्तीसाठी सुद्धा पण आहे? आयुर्वेदाचा पहिला उद्देश काय आहे तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. जे लोक स्वस्थ आहे त्यांना स्वस्थ कसं ठेवायचं याच्यासाठी आयुर्वेदाने काय सांगितलं आहे तर दिनचर्या सांगितली आहे आणि ऋतुचर्या सांगितली आहे. ऋतुचर्येमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये तुमचा आहार कसा असला पाहिजे आणि ते आहार घेऊन म्हणजे प्रत्येक प्रकृतीसाठी, मग तुमची वात, पित्त, कफत जी प्रकृती असेल त्या प्रकृतीला सूट करणारा, तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की इंद्रिय आणि मनाला आणि पोषण देणारा आहार कसा असला पाहिजे हे आयुर्वेदात पहिले सांगून ठेवलंय. तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची रक्षा करायची हे आयुर्वेदाचा पहिला उद्देश आहे. आणि मग इतकं सगळं करून जर तुम्ही आजारी पडलेच तर मग तुम्हाला त्या आजारातून कसं व्यवस्थित करायचं त्याच्यासाठी आयुर्वेदाने आहार सांगूनच ठेवला आहे. पण पहिले स्वस्थ व्यक्तींसाठी प्रिकॉशनरी आणि त्यांना स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगून ठेवलेली आहे. तुम्ही आता प्रकृती सांगितली, बरोबर. तर माझ्या प्रकृतीनुसार मला कोणता आहार सूट करेल हे मी कसं ओळखायचं? आता तुम्ही जे जेवता त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित झोप येते का? तुमचं व्यवस्थित पचन होतं का? तुम्हाला एकदा तुम्ही जेवले त्याच्यानंतर किती वेळाने भूक लागते? तुम्हाला कडकडून भूक लागतं का? सकाळी उठल्यावर तुम्हाला नॅचरल कॉल येतो का? या सगळ्याहून ते अन्न तुम्हाला सूट होत आहे की नाही किंवा तुमच्या प्रकृतीनुसार ते बरोबर आहे की नाही हे आपल्याला ठरवता येतं. म्हणजे ते अन्न खाऊन तुम्हाला गॅसेस होत असतील किंवा अपचन होत असेल किंवा तुम्हाला झोपच येत नसेल व्यवस्थित तर नक्कीच ते अन्न तुम्हाला सूट करत नाही. मॅडम, आपण आता बघतो की जाड व्यक्ती, ओबेस व्यक्ती बोलतात, ते झाल्यानंतर आपण डायटिशियनकडे जातो किंवा मग डॉक्टरकडे जातो आणि नंतर वजन कमी करण्यासाठी काय तो आहार पाळतो. बरोबर. तर आयुर्वेदिक दृष्ट्या आहार हा वजन कमी करू शकतो का? बिलकुल करू शकतो. आयुर्वेदामध्ये जसं मी पहिले सांगितलं होतं की आपण दोषांवर भरपूर ध्यान देतो. आपला आहार जो आहे तो पंचभौतिक आणि षडरसांवर अवलंबून असतो. तर जेव्हा आपण आपल्या शरीराचे दोष संतुलन करू त्यामुळे तुमचं वजन आणि मेटाबॉलिझम इन्क्रीज होईल, तुमचं पाचन इन्क्रीज झालं, तुमचं पाचन व्यवस्थित झालं की तुमचं वजन ऑटोमॅटिकली आपल्या म्हणजे जो बीएमआयच्या लेवलला असतो त्या लेवलला वजन येतं. ऍक्च्युली कसं असतं की वजन वाढतं किंवा फॅट वाढतो आहे म्हणजे काय होतं तर समजा की एक छोटा गॅस आहे, त्याच्यावर आपण एक भाताचं भांडं ठेवलं, त्याच्यावर खिचडीचं ठेवलं आणि त्याच्यावर पोळी आपण करतोय तर ती पोळी तयार होईल का? तर नक्कीच नाही होणार. मग आपल्याला पहिले काय करावं लागेल की आपला अग्नी व्यवस्थित करून म्हणजेच आपले सिक्रेशन व्यवस्थित करून ते सगळे टॉक्झिन्स आपल्याला रिड्यूस करावं लागतील, तुमचं पाचन व्यवस्थित करावं लागतील, दोषाचं संतुलन करावं लागेल आणि मग अर्थात तुमचं वजन कमी होणार आयुर्वेदिक आहाराने.
आपण जेवतो तर खरं, बरं. पण जेवणाचे नक्की नियम कोणते? आपण कसं खाल्लं पाहिजे, काय पाळलं पाहिजे? नक्कीच हे सांगायला मला फार आवडेल की आयुर्वेदात जेवणाचे खूप महत्वाचे नियम काही सांगितले आहेत. जेवताना आपल्या पोटाचे आपण 4 भाग केले पाहिजे. त्याच्यात एक भाग आपण वायूसाठी रिकामा ठेवला पाहिजे, एक भाग पाण्याचा आणि बाकीचं अन्न भरलं पाहिजे. तर याचा सर्वसामान्यांना समजेल असा अर्थ आहे की आपण अर्धपोटी प्रत्येक वेळेस जेवलं पाहिजे. मग आता याच्यानंतरचा प्रश्न आहे की अर्धपोटी जेवायचं म्हणजे नक्की काय करायचं, बरोबर? तर आता तुम्ही 2 पोळ्या जेवल्या आहात. आता तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही तिसरी पोळीच्या नंतर चौथी पोळी खाऊ शकता का? तरच तुम्हाला तिसरी पोळी घ्यायची आहे, नाही तर म्हणजे आता तुमचं अर्धपोट भरलेलं आहे. जर तुमची भूक एका पोळीवरच भागते आहे आणि आता नंतर तुम्हाला पुरणाची पोळी आहे म्हणून दुसरी पोळी घेण्याची इच्छा होत आहे, तर तुम्ही हा विचार करायचा की दुसऱ्या पोळी खाल्ल्यावर तुम्हाला तिसऱ्या पोळीची भूक राहणार आहे का? तरच तुम्ही दुसरी पोळी घ्यायची आहे, नाही तर म्हणजे तुमचं अर्धपोट एकाच पोळीचं आहे. तर हा खूप महत्वाचा नियम आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे असं जेवणाच्या पहिले पाणी पितो आणि जेवणाच्या नंतर पाणी पितो, तर जेव्हा आपण खूप गुरू अन्न घेतो, जसं पुरणाच्या पोळी आहे किंवा अजून जे काही गोड आहे, तेव्हा जेवणाच्या पहिले आणि जेवणाच्या इमिजिएटली नंतर पाणी पिऊ नये. थोडा काळ जाऊ द्यावा आणि त्याच्यानंतर पाणी आपण पिलं तर चालणार आहे. म्हणजे जर समजा आपण हे 2 नियम पाळले की अर्धपोटी जेवायचं आणि जेवणाच्या इमिजिएटली पहिले आणि नंतर पाणी पिऊ नये, तर आपण व्यवस्थित स्वस्थ राहू. आणि हे 2 नियम आयुर्वेदात एकदम ठळकपणे सांगितलं आहे की जेवताना तुम्ही हे पाळलेच पाहिजे. नक्कीच नक्कीच. हे 2 नियम बहुतांश कमी लोक पाळत असतील, पण यानंतर पाळतील आपण असं हे करू शकतो. नक्कीच आपण अशी आशा करू शकतो. मॅडम, आपण आता बघतो की उन्हाळा झाला म्हणजे उन्हातून बाहेरून घरात आलो, लगेच थंड पाणी प्या, किंवा फ्रीज मधलं घ्यायचं आणि लगेच थंड करणं थांबायचं. तर आयुर्वेदामध्ये थंड पाणी किंवा मग थंड आहार टाळलेलं सांगितलंय, तो नक्की का? जेव्हा आपण खूप थंड पाणी आणि खूप थंड अन्न घेतो तेव्हा आपलं जे पाचन तंत्र असतं ते बिघडतं. याच्यासाठी मी तुम्हाला माझ्याकडे एक पेशंट होती, तिचं वजन कमीत कमी 95 kg होतं. सकाळपासून थंड पाणी, आईस्क्रीम आणि एसी मध्ये फक्त तिच्या या 3च गोष्टी आम्ही कमी केल्या की तू थंड खायचं नाही, थोडं कोमट किंवा जेव्हा जेवण बनलं आहे त्याच वेळेस जेवायचं, एसी खूप वापरायचा नाही आणि फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाही. तर या 3च गोष्टींनी तिचं वजन 60 kg वर आलं. त्याच्यामुळे का 60 kg वर आलं, तर तिचं पाचन तंत्र आहे ते व्यवस्थित झालं, तिचं मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं आणि बॉडी मग आपण हील करते स्वतःला. त्याच्यामुळे मग तो BMI व्यवस्थित येतो किंवा ते वजन रिड्यूस होतं आणि फॅट लॉस होतं. म्हणून थंड पाणी आणि जे लोक जास्त थंड प्रिफर करतात त्यांचं वजन ऑलरेडी हाय असतं, म्हणून थंड पाणी आणि थंड अन्न प्रिफर करू नये असं आयुर्वेदाने सांगितलं आहे, कारण त्यांनी आपलं पाचन तंत्र बिघडत असतं. मॅडम, तुम्ही आता भरपूर क्वेश्चनचे आन्सर सांगितले की आपण आयुर्वेदिक दृष्ट्या किंवा नॉर्मल आहार कसा पाळला पाहिजे, पण एक असा प्रश्न पडतो की आयुर्वेदिक दृष्ट्या एक कोणता रूल आहे का जो सर्वांनीच पाळला पाहिजे? नक्कीच. जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर नेहमी अर्धपोटी जेवणं हा आयुर्वेदाचा सगळ्यात मोठा नियम आहे. मग तो ब्रेकफास्ट असो, मग ते लंच असो, मग ते डिनर असो, मग ते अजून तुम्ही केव्हा रात्रीचं जेवण असो, तर तेव्हा तुम्ही सगळ्या वेळेस अर्धपोटी जेवले पाहिजे. आणि व्यायाम नियमित हा तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही घेतला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच स्वस्थ राहाल 2 नियम पाळले. बघतो की आपण कोणतरी डॉक्टर सांगतात, नाही तर कोणतरी सांगतं की एवढे लिटर पाणी पिलं पाहिजे, 3 लिटर पी, 4 लिटर पी. तर आयुर्वेदिक दृष्ट्या दिवसभरात किती लिटर पाणी पिलं पाहिजे आपण? खूपच छान क्वेश्चन विचारला हिमांशू हा तू. आणि हा प्रश्न ऐकून ऍक्च्युली मला माझी एक केस आठवली की एक 41 इयर्सची लेडी माझ्याकडे आली होती आणि तिला किडनीचा त्रास सुरू झाला होता. सो जेव्हा मी तिची हिस्ट्री घेतली तर हिस्ट्रीमध्ये असं आलं की सकाळी उठून ती 3 लिटर ऍट अ स्ट्रेच पाणी पित आहे. आणि आता म्हणजे सगळ्यांनाच आता युट्यूब आणि व्हॉट्सअपहून कळतं आणि सकाळी उठून पाणी प्यायची सुरुवात तिने केली. 2 वर्ष असं केल्यानंतर तिला किडनीला त्रास होऊ लागला, फ्रिक्वेंट युरिनेशन आणि जे पण काही किडनीचे त्रास होत असतात ते तिला व्हायला लागले. त्याच्यानंतर फक्त जेव्हा मी तिचं उषपान म्हणजे जे सकाळी उठून ती पाणी पित होती तेवढं रिड्यूस केलं तर तिच्या किडनीचे त्रास सगळे, तिला जे युरिनरी सिस्टमचे त्रास होत होते ते बंद झाले. तर आयुर्वेद
जेव्हा उषप-पान सांगतो तेव्हा ते सूर्यास्ताच्या पहिलेच उषप-पान असतं. हो. आणि आयुर्वेद सांगतो की तुमची बॉडी तुम्हाला डिमांड करते पाणी आणि अन्न. म्हणून जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाच तुम्ही पाणी पिलं पाहिजे. म्हणजे उगाच माझ्या बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे म्हणून मी 2 लिटर किंवा 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, तर असं काही नाही. पण यालाही अपवाद आहे. जर तुम्ही एसी मध्ये बसले आहात आणि तुम्हाला अगदीच पाण्याची जाणीव होत नाही, मग तुम्ही अगदी कॉन्शियसली पाणी पिलं पाहिजे. 1 ते 1.5 लिटर, 2 लिटर, व्हॉटएव्हर तुमच्या बॉडीला गरज असेल तेवढी. पण तुम्ही बाहेर पण आहे, तुम्ही जिम पण करताय, तुम्हाला घाम येत आहे, तुम्हाला तहान पण लागत आहे आणि त्याच्यानंतरही तुम्ही 4 लिटर आणि 5 लिटर पाणी पिताय, तर हे चुकीचं आहे. तर आयुर्वेद असं सांगतो की जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाच तुम्ही पाणी पिलं पाहिजे आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. नक्कीच मॅडम, म्हणजे उगाच पाणी पितो आपण हे करायलाच नको. बिलकुल. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला आहाराविषयी भरपूर प्रश्नांसाठी मार्गदर्शन केलं आणि त्याचे मी खरंच तुम्हाला खूप खूप थँक्यू असं बोलतो. धन्यवाद हिमांशू. आणि आपल्या प्रेक्षकांना आहाराविषयी अजूनही कोणते प्रश्न असल्यास अर्बन आयुर्वेदमध्ये त्याचं सोल्युशन, त्याचं समाधान त्यांना नक्कीच मिळेल अशी मी आशा करते.